हॅलो. तर आज आहे फ्रायडे आणि आज फ्रायडे स्पेशल मी बनवणार आहे चंपारण. तर चला मग चंपारण बनवूया. सो सगळ्यात पहिले आपल्याला चिकन धुवून घ्यायचं आणि मॅरिनेट करत ठेवायचे. सो चला. सो मी चिकन धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण याला मॅरिनेट करणार आहे. तर मॅरिनेटसाठी आपल्याला जे हवे तुम्हाला ते मसाले टाकायचे. आता जसं की मी इथे टाकते हळद, मीठ, थोडासा काळा मसाला, लाल तिखट, धनेपूड आणि तुमच्याकडे जर चिकन मसाला असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला अजून टाकायचं आहे आलं लसूणची पेस्ट आणि दही. सो सगळे मसाले टाकलेत आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे दही. आणि मग ते एकदम छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण मॅरिनेशनला ठेवून देऊ. असं मस्त मिक्स करून मॅरिनेशनला आपण ठेवून देऊ. सो मॅरिनेट होतोय तोपर्यंत पोळ्या आणि भात हे मी बनवून घेते. सगळ्यात पहिले पीठ मळून घेते मी. तो एकीकडे भात लावला आहे मी आणि आता एकीकडे पोळ्या करून घेते. सो पीठ तुम्ही बघू शकताय असं छान मऊ झालेलं आहे. आणि एकदा असं थोडंसं छान मळून घ्यायचं आणि देन आपण पोळ्या बनवू. सो एकीकडे छान अशा पोळ्या करून घेतल्यात मी आणि एकीकडे भात लावलेला आहे. सो आता पोळ्या झाल्या आहे आणि आपलं मॅरिनेशन पण झालं असेल. सो आता आपण चंपारण बनवायला. ओके. सो मी इथे कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण जरा तेल टाकूया आणि चंपारणला मेन आता आपल्याला कांदे खूप टाकावे लागणार आहे. मी ऑलमोस्ट 5 ते 6 कांदे कट करून टाकणार आहे. तेल पण थोडंसं नेहमीपेक्षा जास्तच घ्यायचं आहे. आणि इथे मी तेजपान टाकते. 3 तेजपान टाकते. आणि आता आपण त्याच्यामध्ये उभा कांदा चिरून जरा बारीक चिरूया आणि उभा कांदा चिरून त्याच्यात गुलाबी होऊस तोपर्यंत फ्राय करूया. सो सगळे कांदे कापून घेतलेले मस्तपैकी उभे आणि आता आपल्याला हे परतवायचे गुलाबी होईस्तोवर. ओके. सो इथे तुम्ही बघू शकताय आपला कांदा मस्त गोल्डन झालेला आहे. पिंकिश गोल्डन असं झालेला आहे. ओके. सो आता आपण मॅरिनेटेड चिकन जे मॅरिनेट करून ठेवलं होतं ते पण ऑलमोस्ट आता 1 तास झालं मॅरिनेट होऊन. तर ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि कमी आचेवरती ऑलमोस्ट 45 मिनिट्स झाकण न काढता कंटिन्यू झाकण ठेवून 45 मिनिट्स आपण ते शिजवणार आहे. आणि टाळा. सो 45 मिनिट्स झालेले आहे. सो आता आपण चेक करू. सो दिस इज व्हॉट इज चंपारण. सो आता आपलं चंपारण रेडी आहे आणि मी त्याच्यावरती मस्त गार्निशिंगसाठी मस्त कोथिंबीर घातलेली आहे. सो
दिस इज हाऊ द चंपारण इज रेडी. कशी वाटतीये चंपारणची भाजी नक्की कळवा.